हो का? अजून टाकते थांब, माझ्या बहिणी अशा बोलतात म्हणून मला. हॅलो गाइज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. दिस इज डे 22 ऑफ आवर 45 डेज इंटरमिटिंग फास्टिंग चॅलेंज फॉर गणेश चतुर्थी. तर माझी मॉर्निंग असं काहीतरी ताईच्या व्हिडिओ कॉलने झाली होती, जी माझी मस्करी करत होती. त्यानंतर मग मी रोजचा रुटीन फॉलो करून गेली होती क्लासला. क्लासमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला आणि हा व्लॉग थोडा लेट येतोय. आणि मी 9 वाजता मॉर्निंग ड्रिंक पिली होती. त्याच्यानंतर मी डायरेक्ट 2 वाजता पिली होती ताक. आणि त्याच्यानंतर चॉकलेट आणले. मी चॉकलेट आणले तुला. मी तुमचा छोटा बेबी कुठे आहे? मी गेलो होतो दादाकडे आणि त्याच्यासाठी मी चॉकलेट घेतले होते. आणि मग दादाकडे गेल्यानंतर चपाती आणि माझी फेवरेट शिमला मिरचीची भाजी आणि डाळ भात खाल्ला दादाच्या इथं. मी आज खूप दिवसानंतर चहा पिली होती ना, म्हणजे असं माझं मन असं तृप्त झालं होतं एवढ्या दिवसातून चहा पिऊन. तर मी फिट चेक करत होती. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दादाच्या घरी गेलो होतो. त्याच्यानंतर दादाच्या बाळासोबत मी इथं अशी मस्त खेळत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो कोंडेश्वरला. की श्रावण चालू असून पण आम्हाला तिथे जाऊन फक्त 5 मिनिटात दर्शन भेटलं दादाच्या ओळखीमुळं. आणि इथं अशा खूप साऱ्या देवांच्या आणि बाहेर पण मस्त अशी एक पिंड होती. आणि इथं छोटूस असा एक वॉटरफॉल होता. आम्ही रिक्षाने दादाच्या घरी चाललो होतो बरोबर. तर मी दादाला बोलली की दादा आज किती गर्दी कोंडेश्वरला जायला, म्हणजे फुल असं ट्रॅफिक जाम होतं ना. तर दादा बोलतो चल मी तुला कोंडेश्वरला घेऊन जातो. मी बोलली नेकी और पूछ पूछ. मग आलो आम्ही कोंडेश्वरला आणि आता एन्जॉय करतोय. त्याच्यानंतर तिथे एक नदी होती, तिथं आम्ही गेलतो. मस्त असं पाणी एकदम असं स्वच्छ होतं तिथं. आणि जाता वेळेस बघा थोडं उजड दिसतोय. आणि आम्ही लगेच 5 मिनिटात निघालो, तो पूर्ण असा अंधार झाला होता. आम्ही घरी आलो. आजच्यासाठी एवढं. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.